सांगलीत लोकसभेनंतर विधानसभेतही जागा वाटपावरून रस्सीखेच निर्माण होण्याची शक्यता दिसते। जयंत पाटलांनी सांगली विधानसभेत 3 ते 4 जागा जिंकण्याचा दावा केलाय। दरम्यान यानंतर काँग्रेसच्या विश्वजित कदमांनी देखील 5 ते 6 जागा लढवणार असल्याचं म्हटलंय। पाहूया। तासगाव कवठे मंकाळा काही अडचण आहे असं मला वाटत नाही। त्यामुळे या 3 जागा 100% राष्ट्रवादीच्या येतील। कुणी काही बोलो या जिल्ह्यामध्ये 4 किंवा 5 जागांवर काँग्रेस पक्ष 100% लढणार। महाविकास आघाडीत सांगली लोकसभेच्या जागेवरून रस्सीखेच पाहायला मिळाली होती। दरम्यान आता सांगली विधानसभेतही महाविकास आघाडीत जागा वाटपावरून रस्सीखेच निर्माण होण्याची शक्यता आहे। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर जयंत पाटलांनी अगोदरच सांगलीतील 3 जागा जिंकण्याचा दावा केलाय, तर सांगलीत काँग्रेस 4 ते 5 जागांवर लढणार असल्याचं म्हणत विश्वजित कदमांनी पलटवार केलाय। मानसिंग भाऊंच्या मतदारसंघात 9000चं मताधिक्य आपल्याला मिळालं। मानसिंग भाऊंच्या साठी पुढच्या निवडणुकीत आपल्याला अधिक ताकदीनं लढलं पाहिजे। त्यासाठी देखील तुम्ही निश्चितपणाने काम करा। तासगाव कवठे मंकाळा काही अडचण आहे असं मला वाटत नाही। त्यामुळे या 3 जागा 100% राष्ट्रवादीच्या येतील। अजून एखाद दुसरी जागा आपल्याला मिळवायची आहे। काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आदरणीय श्रीमती सोनिया गांधी राहुलजींच्या आशीर्वादाने सहकार्याने तर महाराष्ट्राच्या राज्यात काम करण्याची मला संधी मिळाली आहे। म्हणून मी तुम्हाला सांगतो, कुणी काही बोलो या जिल्ह्यामध्ये 4 किंवा 5 जागांवर काँग्रेस पक्ष 100% लढणार आणि या काँग्रेस पक्ष एवढंच नव्हे तर लोकसभा निवडणुकीत मला आणि विशाल पाटलांना त्रास झाला, मात्र लवकरच चोख उत्तर देणार असल्याचा इशाराही यावेळी विश्वजित कदमांनी दिलाय। हा विषय विरोध असताना काय त्रास सोसावा लागला हे आमचा आम्हाला माहिती। मला वाटतं 27 एप्रिलच्या एका सभेमध्ये काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या सभेमध्ये मी माझ्या भावना मांडलेल्या आहेत। अजूनही त्यातला काही भाग शिल्लक आहे बोलायचं आहे ना, आणि तो सांगलीसाठी बोलायला असं बाहेरच्या घरा टाकणारी माणसं बरीच आहे। ज्यांनी ज्यांनी घरे टाकण्याचे प्रयत्न केले त्यांना त्यांची जागा आम्ही या लोकसभेच्या निवडणुकीत दाखवली आहे। विश्वजित आमचे एक चांगले तरुण आणि युवा नेता आहे। सांगली जिल्ह्यामध्ये प्रचंड काम करणारा कार्यकर्ता नेता म्हणून त्यांची ओळख आहे। पक्षाला मोठा एक युवा नेता म्हणून त्यांच्याकडून अपेक्षा आहे। जे निवडणुकीत झालं ते सगळ्यांना माहीत आहे। आता थोडा संयमानं घेण्याची आवश्यकता आहे। आम्ही त्यांना सल्ला देऊ। त्यामध्ये आम्ही त्यांच्या मनातला स्वाभाविक आहे, त्यांच्या मनात जो काही राग असेल तो राग दूर करण्याचा प्रयत्न करू। सांगली लोकसभेची जागा काँग्रेसला मिळावी ही विश्वजित कदमांची मागणी योग्य होती, मात्र पुन्हा जागांवरून वाद न घालता पुढे गेलं पाहिजे असं मत विजय वडेट्टीवारांनी व्यक्त केलंय। तर महाविकास आघाडी म्हणून विधानसभेत एकत्र लढणार असल्याचंही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलंय। पण आता आपण निवडणुका संपल्यानंतर आता वाद वाढवत बसायचा नाही, तर वाद मिटवून महाविकास आघाडीला पुढे जायचं आहे। हे आता आपल्याला करावं लागेल आणि मी विश्वजितजींना सुद्धा सांगणार आहे की आपण आता अधिक वादात न पडता विधानसभेच्या निवडणुका जिंकण्यासाठी आपण सर्व एकत्र येऊ। विक्रम आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से। देखिए ये देश हेलो, मैं आ रहा हूँ और हाँ भगा कर ले जाऊंगा। सिक्योरिटी भैया भाग गए, पकड़ो उनको। हेलो, बोला था ना भगा कर ले जाऊंगा। विक्रम एक हिंट तो देते। हिंट बड़े आराम से। जेव्हा 3 पक्ष एकत्र पत्रकार परिषद घेतात याचा अर्थ असा, पृथ्वीराजजींनी सांगितलेलं आहे की आमची एक प्राथमिक बैठक, अगदी प्राथमिक बैठक आपल्या समोर येण्याआधी झालेली आहे आणि येणारी विधानसभा सुद्धा जे लोक आमच्या सोबत आहेत, महाविकास आघाडी म्हणून आम्ही 3 पक्ष तर आहोतच, पण इतर घटक पक्ष सुद्धा आणि सामाजिक संघटना सुद्धा यांच्या सोबतीला त्यांना सोबत घेऊनच आम्ही लढणार आहोत।
विक्रम आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से। हेलो, मैं आ रहा हूँ और हाँ, भगा कर ले जाऊंगा। सिक्योरिटी! प्रिया, भाग गई, पकड़ो उनको। हेलो, बोला था ना, भगा कर ले जाऊंगा। विक्रम! एक हिंट तो देते? हिंट? बड़े आराम से। विधानसभेची रणधुमाळी सुरू व्हायला अवघे काही महिने शिल्लक राहिले। दरम्यान त्यापूर्वीच महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागांवरून कुजबूज सुरू आहे। त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीत कोण कुठे किती जागांवर लढणार आणि महाविकास आघाडीत चांगलीचे चित्र काय असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।